नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई केली आहे। तब्बल 26 कोटी 48 लाखांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले। तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत हे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई देखील करण्यात आली आहे। तर नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये एमडी, हेरोइन, कोकेन, गांजा, चरस, अफीम आणि LSD पेपर यांसारख्या घातक अंमली पदार्थांचा समावेश आहे। तर या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नशामुक्त नवी मुंबई हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून गेल्या 2 वर्षांमध्ये जप्त केलेले ड्रग्ज आहेत, अंमली पदार्थ आहेत, ते नष्ट करण्यात आलेले आहेत। आणि तळोजा येथील ही जी कंपनी आहे, या कंपनीमध्ये हा सर्व जो मुद्देमाल होता अंमली पदार्थांचा, तो सध्या या ठिकाणी नष्ट करण्यात आलेला आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई सुरू केलेली होती आणि त्याच अनुषंगाने आज आमदार मंदा म्हात्रे आणि जॉईंट सिटी असतील नवी मुंबईचे त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या हस्ते आज संपूर्ण अंमली पदार्थ आहे जो नष्ट करण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर नशामुक्त नवी मुंबईच्या अंतर्गत ही धडक कारवाई सुरू केलेली होती। यामध्ये तब्बल 26 कोटी 48 लाख रुपयांचा जो अंमली पदार्थ आहे त्याचा विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। त्याचसोबत यापुढे देखील नवी मुंबई पोलिसांकडून जी अंमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई ही सुरूच राहणार आहे। त्यामुळे हे जे नशा करण्यासाठी आहारी जातात त्यांच्यावर धडक कारवाई ही सुरू झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, मराठी, नवी मुंबई। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून नशामुक्त नवी मुंबई हा अभियान सुरू केलेला आहे आणि त्या अंतर्गत ड्रग्सवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच ड्रग्सची विल्हेवाट या तळोजा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आपल्यासोबत जॉईंट सेक्रेटरी सर आज जो कार्यक्रम पार पडलेला आहे त्यामध्ये किती प्रकारचे ड्रग्स असतील आणि काय कारवाई करण्यात आली? आजचा जो काही मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या इन्सिनरेटर मध्ये जो काही आज ड्रग्जचं दहन करण्याचा कार्यक्रम करण्यात आला, त्याच्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयातील सुमारे 35 गुन्ह्यातील 26 कोटी 48 लाख रुपयाच्या गांजा, चरस, कोकेन, MD आणि इतर तत्सम जे ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग्ज आहेत त्याचा आज विनाश इथे प्रोसिजर प्रमाणे आणि कायद्याप्रमाणे करण्यात आलेला आहे। आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाने जे नशामुक्त 2.0 ही जी काही उपक्रम हाती घेतलेला आहे त्याचा हा एक प्रमुख भाग आहे। कुणी जर या स्वरूपाने आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले शेजारी जर कुठून चुकून या ड्रग्जच्या सहवासात येत असतील, कुणी या स्वरूपाचं ड्रग्ज आपल्या भागात आणत असेल, कधी कधी ते तुमच्या मॅनहुडला चॅलेंज करून तुम्हाला ते प्यायला प्रवृत्त करत असतील किंवा फसवून तुम्हाला ते पाजण्याचा प्रयत्न करत असतील, तर माझं सर्वांना आव्हान आहे आणि एक मित्रत्वाचा सल्ला आहे की लर्न टू से नो टू ड्रग्ज। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।